प्रीती सकाळपासून 3 वेळा शिरा तयार करून पाहत होती, पण कधी त्यात साखर जास्त होत होती तर कधी कमी. ती त्रासून जाते. आई, हे काय? मी किती वेळा प्रयत्न करते, पण एकदाही शिरा बरोबर बनला नाही. कधीतरी साखरेऐवजी मीठच पडून जातं, कधी तूपच कमी होतं आणि कधी हे बघ असं पाण्यासारखा पातळ होतोय. प्रीती बेटा, एका रात्रीत स्वयंपाक करता येत नाही, त्याला लक्ष द्यावे लागते. मागच्या 1 आठवड्यापासून तुला शिकवते मी, पण जेव्हा जिन्नस मापत असते तेव्हा तुझे लक्ष कुठे जाते काय माहीत. यूट्यूबवर बघून पण शिकले नाहीये तू. तुझ्या सासूला तुझ्या स्वयंपाकाबद्दल खूप काही छान छान सांगून ठेवलंय आम्ही. काय माहीत काय होणार बाबा. तू पहिल्यांदाच काय स्वयंपाक करणार आहे? तुझी सासू तर मलाच नावं ठेवणार ना की मुलीला काहीच शिकवलं नाही. प्रीतीचे लग्न तिच्या लहानपणीच्या मित्रासोबत आर्यनसोबत ठरले होते. आर्यनची आई शोभा खूप तेज होती. तिला आपल्या मुलासाठी सर्व गुणसंपन्न सून हवी होती. आर्यनने खूप विनवण्या करून आपल्या आईला प्रीतीसोबत लग्नासाठी तयार केले होते. ऐकताय ना बहीणबाई, प्रीतीला सांगून द्या की नवीन सुनेच्या पहिल्या स्वयंपाकाच्या वेळी आमच्या घरात शिरापुरी बनवतात. प्रीतीला घरचे सर्व काम नीट येत होते, पण स्वयंपाक काही नीट जमायचा नाही. तिला भीती वाटत होती की या कारणाने तिची सासू तिला नापसंत करेल. प्रीती लहानपणापासून दुर्गा आईची परम भक्त होती. ती रोज सकाळी मंदिरात मूर्तीजवळ बसून आपल्या सर्व गोष्टी तिला सांगायची. हे आई, काहीतरी अशी कृपा कर न की मला पण माझ्या आईसारखे चविष्ट जेवण बनवता येणार. काय माहीत, मला काहीच नीट बनवता येत नाहीये. आई माझी मदत कर न. स्वर्गात बसून देवी दुर्गा आणि नारद मुनी आपल्या या भक्ताच्या विचित्र स्थितीला बघून हसत होते. दुर्गा आईच्या मनात आले की आपण पृथ्वीवर येऊन एकदा प्रीतीला भेटावे. एका दिवशी प्रीती लग्नाची काही खरेदी करून घरी येत होती. आई, तू हे सगळं सामान घेऊन घरी जा, मी दुर्गा आईच्या मंदिरात जाऊन येते. बरं बेटा, पण संध्याकाळच्या वेळेस थंडी वाढून जाते, वेळेवर घरी ये, नाहीतर आजारी पडशील. बरं आई, तू आरामात घरी जा, मी दुसऱ्या रिक्षा करून येते. आज दिल्लीमध्ये सर्वात जास्त थंडी होती. प्रीतीला वाटले की तिच्या बॅगेत गरम शाल ठेवलेली आहे आणि या थंडीसाठी ती पुरेशी असणार. तिने जसेच ती शाल काढून घेण्यासाठी उघडली, तिला मंदिराच्या समोर बसलेली एक म्हातारी दिसली. तिला खूप थंडी वाजत होती. सर्व लोक तिच्या जवळूनच जात होते, पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हते. प्रीती त्या म्हातारीजवळ जाते. अरे काकू, इतकी थंडी आहे पण तुम्ही स्वेटर शाल काहीच कसे घेतले नाही? असे ना तुम्ही आजारी पडाल. बाळ, मी तर गरीब भिकारी आहे, स्वेटर शाल कुठून आणणार? हे घ्या काकू, माझ्याकडे हे काही गरम कपडे आहे, हे तुमच्या कामास येतील. तेवढ्यात मी समोरून तुमच्यासाठी गरम चहा आणि पुरी घेऊन येते. ती म्हातारी स्त्री ते गरम वस्त्र घालते आणि प्रीती तिच्यासाठी गरम चहा आणि खाण्याचे पदार्थ घेऊन येते. म्हातारी स्त्री खूपच प्रसन्न होते. बाळ, तू खूपच छान आहे. तू माझी किती मदत केली, नाहीतर आजच्या काळात कोण आम्हा गरिबांची मदत करतं? हे घे बाळ, माझ्याकडून तुला एक भेटवस्तू. हे घरी गेल्यावर उघडशील. बरं काकू, धन्यवाद. आता मी निघते. प्रीती दुर्गा देवीच्या मंदिरात पूजा करते आणि घराकडे जाते. दिवसभर दुकानात जाऊन फिरल्यामुळे ती खूपच थकून गेलेली असते. म्हणूनच ती घरी जाते आणि झोपून जाते. रात्री दुर्गा देवी तिच्या स्वप्नात दर्शन देते. प्रीती बाळ, आज मी तुझ्या दानी वृत्तीमुळे खूपच खुश झाले आहे. मी तुला भेट म्हणून एक पोटोळी दिली आहे. त्यात एक चमचा आहे. तो चमचा तू कोणत्याही खाण्याच्या पदार्थात फिरवशील तर तो पदार्थ एकदम चविष्ट होऊन जाणार. असे म्हणून देवी आई अंतर्ध्यान होतात आणि इकडे प्रीतीची झोप उघडते. तिला आपल्या स्वप्नावर विश्वासच होत नाही. ती तिला मिळालेली पोटोळी उघडून बघते. अरे, हे काय? चमचा? तर काय देवी आई स्वतः म्हातारीच्या वेशात माझ्या समोर आली होती? प्रीती खूप आश्चर्य करत होती. तिला काहीच कळत नव्हते. ती पुन्हा जाऊन झोपून जाते.
दुसऱ्या दिवशी ती त्या चमच्याच्या मदतीने घरातील सर्व पदार्थ तयार करते आणि शिरासुद्धा करते. अरे प्रीती बाळ, आजचे जेवण तर किती चविष्ट झाले आहे. पोट भरले पण मन भरले नाही. खरंच म्हणताय तुम्ही? एकाच दिवसात काय झालं काय माहीत, हिला स्वयंपाक जमायला लागलाय. प्रीतीला हे ऐकून आनंद होतो. पुढच्या आठवड्यात प्रीती आणि आर्यनचे लग्न थाटात होते. हे बघ प्रीती, तुझी जाऊ सोनियाने पहिल्या दिवशी खूपच चविष्ट शिरा केला होता आणि आम्हा सर्वांना आनंदी केले होते. आता तुझी पाळी आहे. होय आई. आईने शिकवल्याप्रमाणे प्रीती शिरा करते, पण त्यात साखर कमी राहते. अरे, यात तर साखर अगदीच कमी आहे. एक काम करते, देवी आईने दिलेला चमचा यात ठेवून देते. प्रीती लवकर तिच्या खोलीत जाते आणि पेटीतून तो चमचा काढून शिऱ्याच्या कढईत ठेवून देते. सर्वजण प्रीतीने केलेल्या शिऱ्याने प्रसन्न होतात. ऐकता का, आपल्या लहान सुनेने तर शिरा मोठ्या सुनेपेक्षाही उत्तम केला आहे. आता तिला शकुनाचे वाण द्यायला पाहिजे. होय प्रीती बाळ, शिरा खूपच चविष्ट झालाय. सगळ्या पाहुण्यांना सुद्धा शिरा खूपच आवडलाय. प्रीती, 2 आठवड्यांनंतर घरात मोठी पूजा आहे. माझी अशी इच्छा आहे की त्यावेळेस शिरा तूच करावा. मोठी सून पुरी भाजी करून घेणार. तुझ्या लग्नानंतर कुलगुरू पहिल्यांदा घरात येणार आहेत, तर त्यांचे आगत स्वागत नीट करायचे आहे. हो आई, मी तयार करणार. प्रीतीबद्दल तिच्या सासू सासऱ्यांनी चांगले म्हटल्यामुळे तिची जाऊ सोनियाला खूप राग येत होता. प्रीती आणि सोनिया शाळेतल्या मैत्रिणी होत्या, पण सोनिया सुरुवातीपासूनच प्रीतीच्या सौंदर्यावर जळोपा करत होती. अरे, हिला तर स्वयंपाक अजिबात करता येत नव्हता. 1 कप चहा सुद्धा हिला करता येत नाही आणि ही पूजेसाठी शिरा करणार. कुठेतरी गडबड आहे. असेच दिवस जात होते. प्रीती आपला जादूचा चमचा स्वयंपाकात ठेवायची आणि स्वयंपाक एकदम उत्तम होत होता. एका दिवशी प्रीती आपल्या पेटीतून चमचा बाहेर काढत होती. तेव्हाच तिची जाऊ तिला बघते. हा चमचा नसता तर मी काय केले असते. हा नसता तर मी इतके चविष्ट जेवण तर काय, 1 कप चहा सुद्धा नीट करू शकत नाही. अच्छा, तर असे आहे. ही शिऱ्यामध्ये तो चमचा वापरते, नाहीतर हिचा शिरा इतका चविष्ट कसा होणार. मी पण बघतेच आता की ही उद्या महापूजेत शिरा कसा काय करते. पुढच्या दिवशी प्रीती शिरा करायला घेत असते. ती आपल्या पेटीत बघते तर तिला तो चमचा कुठेच दिसत नाही. ती खूपच उदास मनाने परत स्वयंपाकघरात जाते. ती हळूहळू शिरा करायला घेते. आता तर तिला शिरा बनवण्याची सवय झालेली असते. आता ती काहीही मोजमाप न बघता मनानेच सर्व जिन्नस त्यात टाकते. ती त्याप्रकारे शिरा करते आणि गुरुजींना वाढते. सगळे पाहुणे तिच्या शिऱ्याची खूप तारीफ करतात. हे ऐकून प्रीतीला खूप आश्चर्य होतं. तिची तारीफ होताना बघून सोनिया पळत तिच्या अलमारीत बघायला जाते, पण तिथे भरपूर मुंग्या अलमारीतून बाहेर निघत असतात. तिचे सर्व कपडे चविष्ट पक्वानांच्या स्वरूपात बदलून गेले होते आणि त्यात किडे लागले होते. ती जसेच तो चमचा हातात घेते तो अदृश्य होतो. रात्री जेव्हा प्रीती झोपून जाते तेव्हा देवी आई एकदा पुन्हा तिच्या स्वप्नात येतात. देवी आई, मी तर यावेळी शिऱ्यामध्ये आपण दिलेला चमचा ठेवला पण नाही. मग तो इतका चविष्ट कसं काय झाला? प्रीती बेटा, तू इतक्या वेळेस शिरा केला. पुन्हा पुन्हा करून तुला त्याची सवय झाली आहे. त्यामुळे आता तुला शिरा आपोआप चांगला होतो. एक कामाचा अभ्यास बरोबरीने केल्यावर आपल्याला ते लवकर जमायला लागतं. आता तुला मी दिलेल्या चमच्याची गरज नाहीये. देवीच्या गोष्टी ऐकून प्रीती खूप आनंदी होते. तर मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट कशी काय वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असल्या अनेक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.